तर माझ्यासोबत बच्चू भाऊ आहेत. बच्चू भाऊ गेल्या 3-4 दिवसापासून विविध वृत्तपत्र, टीव्ही चॅनल निरा काहीच्या काहीच बोलून आले की बच्चू भाऊले मोठा हादरा बसला, बच्चू भाऊले मोठा हादरा बसला. बच्चू भाऊच्या चेहऱ्याचं हास्य कमी नाही होऊन राहिलं बाबा, काय कारण आहे तर? नाही, हादरा बसायचं काही कारण नाही आहे. आमचं लक्ष जे आहे ते वैचारिक लक्ष आहे आणि बच्चू कडून आमदारकी खासदारकी यासाठी कधीच काम केलं नाही. ते केलं असतं तर आतापर्यंत एखाद्या पार्टीत जाऊन आम्हालाही मोठं पद घेता आलं असतं, पण आम्ही पार्टी नाकारली आहे आणि स्वतःच्या विचाराची पानटपरी सुरू केली आहे. त्याच्यामुळं आमदार आमचं लक्ष नाही, जनता आमचं लक्ष आहे आणि मला विश्वास आहे का जनता आम्हाला सोडून कुठे जाणार नाही. तर भाऊ नेमकं झालं कसं की दो हंसुकी जोडी म्हणून पुऱ्या अमरावती जिल्ह्यात विधानसभा लोकसभा क्षेत्रात तुमच्या नावाची ओळख होती. राजकुमार पटेल साहेबांना जे पाऊल उचललं लवकरच ते शिंदे साहेबाला आहे, म्हणजे बच्चू भाऊच्या मुळे शिंदे साहेब सीएम झाले अशा प्रकारची चुपचाप चर्चा होते. आज तेच राजकुमारजी शिंदे साहेबांच्या सोबत तिकडे जात आहेत. मला वाटतं ते आत्महत्या आहे का जीवनदान आहे तो त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाची आपापली विचारसरणी असतं. काही लोकांना निवडणुकीची भीती वाटतं. आम्ही निवडणुकीला घबरावतो. त्या त्या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही घबरावतो त्यांना. हम उसको डराते हैं. प्रत्येकाचे गणित असते का मी इकडून राहिलं तर निवडून येईल का, मी तिकडून राहिली का निवडून येणार का. आखरी अंतिम ध्येय आणि अंतिम उद्देश असते निवडून येणं बऱ्याच लोकांचं. मी मोदी लाटेत आमचे कार्यकर्ते म्हणायचे का आपण बीजेपीचा पाठिंबा घ्यावा किंवा बीजेपीत जाऊन आपण निवडणूक लढवली पाहिजे. असं असताना आम्ही डगमगलो नाही. म्हटलं आपण पडलो तरी बेहत्तर, पण वैचारिक जे आपण आहे, जी काही आपण ज्यासाठी संघटना उभी केली, ज्या शेतकरी शेतमजुरांसाठी ही संघटना उभी केली, त्याला आपण कुठं जाऊ नये. आखरी ते सोडून बाकी काही करू शकतो आणि म्हणून आमचा विचार पक्का आहे. आमदारकी हे आमचं लक्ष नाही, जनता आमचं लक्ष आहे. सामान्य शेतकरी शेतमजूर आमचं लक्ष आहे. त्यांना आताही लोक असं म्हणायचे आघाडीत जावं लागेल, राणा काहीतरी 50 कोटी महाविरोधात खर्च करणार. म्हटलं करू दे. कोणी पैसे खर्च करून आपल्याला पाळत असेल तर मग आम्ही राजकारणात राहून तरी काय फायदा आहे. आखरी प्रश्न कसा आहे का निवडणुकीपुरतं पाहिलं असतं तर आबा त्यावेळेस मी पहिल्यांदा निवड तेव्हा राज्यमंत्री झालो असतो. त्यांनी राष्ट्रवादीत पहिल्याच निवडणुकीमध्ये तू राष्ट्रवादीत आहे तुला कॅबिनेट मंत्री करून देतोय. पण मी म्हटलं आबा आपली दोस्ती असू शकते पण आम्ही हा विचार आमचा होऊ शकत नाही. शिंदे साहेबांनाही म्हटलंय मला की तुम्ही या मला कॅबिनेट मंत्री पद देतो पण आपण नाकारलं ते. पद हे मोठं नसतं. कसं आहे पद माणसाला मोठं करत नाही, पदाला आपण मोठं करता आलं पाहिजे आणि ते आमच्या डोक्यात आहे. आमच्यात ताकद आहे. बच्चू कडू 110 करण 125 पण करू शकतात. बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सामाना बाबा जराशे भाऊ मेळघाट यावेळेस एखादा तगडा उमेदवार राजकुमारजीच्या अगेन्स्ट उभा राहील का नाही राहील? आमची मैत्री कायमच राहील. जसं राजकुमारने सांगितले की हमारी दोस्ती कायम राहील, तसं आमची मैत्री कायम राहील. पण उमेदवार आमचा तगडा राहील.